सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असतात हो की नाही. एक गोष्ट सांगते तुम्हाला. दोन नवरा बायको असतात म्हणजे दोन फॅमिली असतात. एक गरीब असते एक श्रीमंत असते. ओके. आता गरीबाच्या बायकोला तिचा नवरा काही इतकं काही आणत नाही. जसं आहे तसं जसं असेल तसं. आणि त्यांच्याच दुसरीकडे एक फॅमिली राहत असते म्हणजे कुटुंब राहत असतं. ते नवरा बायको खूप पैशावाले असतात. बायकोला पाहिजे ते वस्तू नवरा आणून देत असतो. परंतु जर बायकोचं काही चुकलं किंवा काही झालं चुकी तर चार माणसात बायकोचा अपमान करणार म्हणजे करणार. आणि तो पाहणार नाही की कोण आहे कोण नाही. आणि त्याचं एकच बोलणं असतं, सर्व वस्तू तुला जागच्या जागेवर भेटतात ना, तुझं काय दुखते, तुला काय कसली कमी आहे. आणि तो बायकोचा चार चौघात पाणउतारा करतो. दुसरं गरीब कुटुंब आहे. नवरा जसं आणेल तसं बायको वापरत असते. साड्या कपडे खाणं पिणं हो की. तिचा काही हट्ट नसतो नवऱ्याकडं, कारण तिला माहिती असतं माझ्या नवऱ्याची परिस्थिती गरीब आहे. पण दोघात फार प्रेम असतं. ते नातं जपण्याचा प्रयत्न करतात. लोकांसमोर आपल्या चार माणसात आपली जे काय आहे ते आपल्या चार माणसात ते घालवत नाहीत. ते आपल्या दोघातच ठेवतात. मग हा आहे गरीब आणि श्रीमंतमधला भेद. जो नवरा सर्व काही आणून देतो ना, तो बायकोची चार माणसात इज्जत पण काढायला कमी करत नाही. का? तर तो म्हणतो तुझं काय दुखतंय, तुला तर सर्व भेटते बसल्या जागेवर, मग तू माझ्या काही गोष्टी सहन केल्या पाहिजे. आणि तसं गरीब माणसाचं नसतं. ते दोघं एकमेकाशी अत्यंत प्रेमाने प्रामाणिकपणे विश्वासाने आहे त्यात समाधान मानून जगत असतात. तर हल्ली अशी दोन कुटुंब प्रत्येक ठिकाणी आहे, श्रीमंत आणि गरीब. हो की नाही. एवढं मात्र लक्षात ठेवा, आहे त्या परिस्थितीत जगणं हेच फार महत्त्वाचं आहे. बाकी काही नाही. तुमच्याकडे किती आहे काय आहे, परंतु तुम्ही जगताय कसं, तुम्हाला आनंद आहे का नाही तुमच्या मनाला, हे पहा तुम्ही. तुम्हाला जिथे आनंद वाटेल तसं जगा, पण आनंदी राहा आणि दुसऱ्याला पण आनंदी राहतो. दुसऱ्याचा आनंद हिरावून घेण्याचा तुमचा काही हक्क नाही. जर ती व्यक्ती 4 आणि 8 आण्यामध्ये आनंद मानते तर तुम्ही लाखो हजारात आनंद माना ना. तुम्हाला कोणी रोखलेलं आहे का? पण तुम्हाला त्या 1-2 रुपयाचा आनंद पण सहन होत नाही. त्यात पण तुम्ही विघ्न आणण्याचा प्रयत्न करता. म्हणजे किती तुमची वृत्ती कशी असेल, तुमची मानसिकता कशी असेल. आपल्याकडे एवढं असून देखील तुम्ही दुःखी आहात. त्यांच्याकडे तर काही नाही तरी ते सुख मानतात. सुख मानण्याचा प्रयत्न करतात. मग खरं जगणं त्यांचं आहे, तुमचं नाही. तुम्ही तर खोटा दिखावा करता जगण्याचा.